मी डॉक्टर नितीन एस तोष्णीवाल, फुफ्फुस व अतिदक्षता विभाग तज्ञ, नवनीत हॉस्पिटल सोलापूर येथे कार्यरत आहे। आजचा दिवस म्हणजे वर्ल्ड सीओपीडी डे। सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, याचा अर्थ कायमस्वरूपी दमा। आज जगामध्ये सर्वसाधारण जगामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये 3 करोड लोक यातून आज ग्रस्त आहेत या आजाराने, आणि त्याचबरोबर 3rd नंबरवरनं सीओपीडी इज द सेकंड लीडिंग कॉज ऑफ द डेथ। हाही आज महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा अर्थ हा की दिवसेंदिवस हार्ट अटॅक नंतर सीओपीडीचे पेशंट आपल्या भारतामध्ये वाढत आहेत। तर यासाठी सर्वात लीडिंग कॉज जो आहे त्याच्यामध्ये तर ते आहे स्मोकिंग। तर काही करून मी यंगस्टरना इथं एक सल्ला देईन की कुठेतरी स्मोकिंग आपण अवॉइड केलं पाहिजे। आणि इतर गोष्टी म्हणजे अस्थमा हा जेव्हा सुरू होतो, लहानपणी असेल, कोणाला मिडल एजमध्ये असेल, तर त्या लोकांनी आपले चेकअप वेळोवेळी डॉक्टरांकडे करून वेळोवेळी जर इन्हेलर्स घेतले, आणि जे इन्हेलर्समधनं आम्ही स्टिरॉइड्स वगैरे देतो, तर त्यावेळी तो दमा 100% बरा होतो। परंतु आपल्याकडनं इन्हेलर्स रेग्युलर घेतले जात नाहीत आणि त्यानंतर हळूहळू हा सीओपीडी आजार होऊन जातो आणि मग औषधं काम करत नाहीत। त्यामुळं सर्वात महत्त्वाचे 2 मेसेज: टेक रेग्युलर इन्हेलर स्टिरॉइड्स अँड स्टॉप स्मोकिंग। थँक्यू।